नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम सर्व NMMS परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचा पेपर म्हणजेच आपला मेंटल ॲबिलिटी टेस्ट इयत्ता 8वी 19 जून 2022 रोजी हा काही जो पेपर झालेला आहे त्या पेपरची आन्सर की आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक उत्सुकता लागलेली असणार आहे की नेमकं या परीक्षेमध्ये आपणाला किती गुण मिळणार आहेत व आपलं या ठिकाणी सिलेक्शन होईल का नाही या संदर्भामध्ये सर्वांची उत्सुकता लागलेली आहे। तर अधिक वेळ न घेता तर आता आपण या ठिकाणी अति संभाव्य उत्तर सूची आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मेंटल ॲबिलिटी टेस्ट मधील अति संभाव्य उत्तर सूची आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। फक्त आणि फक्त उत्तर सूची आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। याच्या पुढील भागामध्ये सविस्तरपणे आपण या ठिकाणी आपली जे काही उत्तरे आहेत ते उत्तरे आपण स्पष्टीकरणासह उत्तरे लवकरच या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग अधिक वेळ न घेता आपण पाहूया आपली उत्तरे। तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी सूचना विसंगत पद शोधा। यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच RPN पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। यानंतरचा पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2 यामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर असणार आहे DL पर्याय क्रमांक 1। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर उत्तर अगदी कन्फर्म असेल, हा बुद्धिमत्तेचा पेपर आहे व या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये ज्या पद्धतीचे आपण या ठिकाणी तर्क काढतो यामध्ये 2 ते 4 प्रश्नांची उत्तरे ही वेगळी येऊ शकतात। ओके, जर आपलं उत्तर याही पेक्षा वेगळं असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता। यानंतरचा पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 यामध्ये POCG पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 यामध्ये पर्याय क्रमांक 2 GILQ हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 5 ते 7 साठी सूचना आहे विसंगत आकृती ओळखा। तर दिलेल्या पर्यायांमध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक 5 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी विसंगत असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी विसंगत असणार आहे। व नंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 यामध्ये उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक 4 असणार आहे, पर्याय क्रमांक 4। ओके, यानंतरचा पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8 ते 11। तर या प्रश्नाचे ज्यावेळेस आपण उत्तरे शोधत असतो त्यावेळेस अशा पद्धतीचे जे काही घटक आहेत या घटकांवरती आपण या ठिकाणी सविस्तरपणे व्हिडिओज या ठिकाणी बनवलेले आहेत, त्यांचा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला असणार आहे। तर यामध्ये पहा, पुढील प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदांशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 8 KNM जसे RFV तसे SVC जसे प्रश्नचिन्ह। तर याचं जे उत्तर असणार आहे ते ZNL म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतर पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9 पुणे जसे KFMV तसे नीरा जसे प्रश्नचिन्ह। तर याचं जे उत्तर असणार आहे याचं उत्तर MRIZ पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10 यामध्ये EPKT जसे JSPW तसे QBHE तसे प्रश्नचिन्ह। तर याचं जे उत्तर असणार आहे उत्तर VEMH पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 11 यामध्ये
DGP जसे MNV तसे MKD तसे प्रश्नचिन्ह. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर संदिग्ध आहे, परंतु आपण ज्या पद्धतीनं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असं या ठिकाणी संदिग्ध आहे. ओके, तरी पण आपण शोधण्याचा प्रयत्न केला व याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आलेलं आहे. ओके, यानंतर पहा पुढील प्रश्न क्रमांक 12 व 13 साठी सूचना आहे. रमेश उत्तरेकडे 6 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर जाऊन डावीकडे 3 किलोमीटर गेला, तिथून दक्षिणेकडे 7 किलोमीटर जाऊन थांबला, तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या माहितीच्या आधारे ज्यावेळेस उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न केला त्यावेळेस या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे मात्र आपल्यासाठी या ठिकाणी संदिग्ध मिळालेली आहेत. त्यामुळे जर कुणाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जर आलेली असतील तर तेही तुम्ही आपण स्पष्टीकरणासह कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14 ते 17 साठी प्रश्न आहे. क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल? तर दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न क्रमांक 14 यामध्ये 4, 9, 25, 49 व प्रश्नचिन्ह, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पहा. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 15 यामध्ये 2, 17, 5, 12, 9, 8, 14 व प्रश्नचिन्ह, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. 5. पुढील प्रश्न क्रमांक 16 यामध्ये 7, 23, 49, 149 व प्रश्नचिन्ह, तर सदरील प्रश्नाचं उत्तर आहे 301 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढे पहा. प्रश्न क्रमांक 17 यामध्ये 6, 22, 46, 78 व प्रश्नचिन्ह, तर याचं जे उत्तर आहे याचं उत्तर हे 118 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी सूचना देण्यात आलेली आहे. पुढील आकृतीत काही घनांपासून एक रचना तयार केलेली दाखवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून निवडा. तर सदरील आकृतीचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची होती. तर या ठिकाणी जे काही प्रश्न दिलेले आहेत पहा. तर प्रश्न क्रमांक 18, ठोकळा P ची किती पृष्ठे अन्य ठोकळ्यांच्या पृष्ठांना स्पर्श करतात? तर याचं उत्तर असणार आहे 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढे पहा. प्रश्न क्रमांक 19, खालून दुसऱ्या स्तरात किती घन वापरले आहेत? तर खालून दुसऱ्या स्तरामध्ये एकूण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण किती घन वापरलेले आहेत? तर या ठिकाणी एकूण 9 घन वापरलेली आपल्याला या ठिकाणी दिसतात, म्हणजेच आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20, वरून पहिल्या व दुसऱ्या थरात मिळून एकूण किती घन वापरले आहेत? तर दोन्ही मिळून एकूण 5 घन वापरलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर हे बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21 व 22 साठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा, दिलेली आकृती ही आहे व प्रश्न 21, आकृतीतील चौरसांची संख्या किती? तर आकृतीतील चौरसांची संख्या ही एकूण 10 आहे, म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22 यामध्ये पहा, चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती? तर याचं उत्तर असणार आहे
13 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23 व 24 साठी सूचना आहे. अमित, गणेश, रीना, सीमा, महेश, मीना हे वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. मीनाच्या डाव्या बाजूस अमित व उजव्या बाजूस गणेश आहे. अमितच्या समोर सीमा आहे. कोणत्याही मुलाच्या डावीकडील व उजवीकडील पहिल्या स्थानावर मुलगा बसलेला नाही. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन जर आपण हा प्रश्न सोडवला तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 23, महेशच्या समोर कोण बसलेले आहे? तर महेशच्या समोर मीना बसलेली आहे, म्हणजेच याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 24, यामध्ये गणेशच्या डावीकडील व्यक्तीच्या समोर कोण आहे? गणेशच्या डावीकडील व्यक्तीच्या समोर कोण आहे? तर त्याच्या समोर महेश आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 25 ते 27 साठी सूचना. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो योग्य पर्याय लिहा. तर प्रश्न क्रमांक 25 मध्ये पहा CJ, KF, GL. तर उत्तर असणार आहे आपलं RK. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26 KOM, AYC, HRJ व पुढे आपणाला या ठिकाणी याच्याशी संबंधित असलेला FTH म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 27 चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 असणार आहे MF. प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29 हा प्रश्न ज्यावेळेस सोडवला त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर हे आपण शोधल्यानंतर आपणाला 9186 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी मिळालेला आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 30 याचंही उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 31 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 32 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 221 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 33 पर्याय क्रमांक 4 41 47 व 53. प्रश्न क्रमांक 34 चं उत्तर असणार आहे 24 जसे 84 पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 35 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 36 यामध्ये याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 37 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 38. तर प्रश्न क्रमांक 38 चंही उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 39 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सुजाता. प्रश्न क्रमांक 40 चं उत्तर असणार आहे वंदना. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 41 चं उत्तर असणार आहे 18. पर्याय क्रमांक 3. यापुढे प्रश्न क्रमांक 42 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 7 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 43 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 44 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. 45
पर्याय क्रमांक 4 229. प्रश्न क्रमांक 46 चं उत्तर असणार आहे 600, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47 चं उत्तर असणार आहे 14, जसे 22, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 48. 48 चं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न क्रमांक 49 चं उत्तर असणार आहे 5, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 50 चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 52. तर हे जे काही प्रश्न होते मनोऱ्यावरचे, तर मनोऱ्यावरील सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओज बनवलेले होते. तर त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी कोणी व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांचे हे या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते अगदी अचूक उत्तरे या ठिकाणी आलेली आहेत. तर प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 53. तर 53 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 54 चं उत्तर आहे EFLGC म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 55. तर 55 चं उत्तर हे D आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 56 चं उत्तर आहे C, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 57. तर यामध्ये 57 चं उत्तर अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जमलेलं नाहीये, परंतु या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 7 हे उत्तर आहे 57 चं उत्तर. यानंतर प्रश्न क्रमांक 58 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 3. 59 प्रश्न क्रमांक 59 चं उत्तर आहे 9, पर्याय क्रमांक 4. व प्रश्न क्रमांक 60 चं उत्तर या ठिकाणी 64 असणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. तर त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 62 चं ही उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. यानंतरचं प्रश्न क्रमांक 63 जर आपण या ठिकाणी पाहिला तर या प्रश्न क्रमांक 63 मध्ये पर्याय क्रमांक 1 व 2 या दोन्ही आकृत्या आपल्याला या ठिकाणी सारख्या दिसतात. त्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 ही असू शकतं व पर्याय क्रमांक 2 ही उत्तर या ठिकाणी असू शकणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 64. तर या प्रश्न क्रमांक 64 चं जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 65 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. या पुढील प्रश्न क्रमांक 66. तर प्रश्न क्रमांक 66 मध्ये जे उत्तर आहे उत्तर हे E हे उत्तर असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 67 चे उत्तर हे A म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 68 मध्ये H म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 69 यामध्ये पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 70, पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 71 मध्ये उत्तर असणार आहे PXWWPX म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 72 यामध्ये PYP म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 73 चं उत्तर हे 27 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 74 यामध्ये उत्तर हे 47 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 76 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 77 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे.
व प्रश्न क्रमांक 78चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 79. यामध्ये याचं उत्तर हे 97 असणार आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 80चं उत्तर असणार आहे 28, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 81चं उत्तर हे सोमवार असणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 82चं उत्तर हे KP म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. यामध्ये पर्याय क्रमांक 1 DS हे उत्तर बरोबर असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या फक्त आपण दिलेले जे काही आपले प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचे अतिसंभाव्य उत्तरे आपण या ठिकाणी पाहत आहोत. यानंतर आपण स्पष्टीकरणासह उत्तरे हे लवकरच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 84चं उत्तर हे IRQ म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 85चं उत्तर हे KOM म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86 मध्ये याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 87चं उत्तर हे 44 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 88 मध्ये चं उत्तर हे 57 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 89 यामध्ये 69 हे उत्तर बरोबर असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर या मॅट मधील शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 90 यामध्ये याचं उत्तर हे 448 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी सदरील व्हिडिओमध्ये अतिसंभाव्य उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर आपल्याला या ठिकाणी एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे आपण सांगितलेल्या उत्तरांपेक्षा जर वेगळं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. कारण सदरील जो पेपर आहे तो मॅट आहे, म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणीचा आहे. तर किमान 4 ते 5 जास्तीत जास्त 4 ते 5 प्रश्नांची उत्तरे आपली वेगळी येऊ शकतात. कारण याचं उत्तर हे प्रत्येकाच्या विचार श्रेणीनुसार हे वेगवेगळं येऊ शकतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे आपणाला या अतिसंभाव्य उत्तर सूचीवरनं आपणाला एकूण किती गुण या ठिकाणी मिळू शकतात हे निश्चितपणे या ठिकाणी समजलेलं असणार आहे. व आपणाला व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. व त्याच पद्धतीने आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व त्याच पद्धतीने सॅट विषयातील मॅथची ही आन्सर की आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर ते सुद्धा जर आपण पाहिलेली नसेल तर निश्चित पहा व आपले मार्क्स आपण कमेंट करून मला या ठिकाणी सांगू शकता. थँक्यू.